राज्यात आता मेगा भरती या ठिकाणी येणार आहे। आता जर आपण लक्षात घेतलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या काही जागा वेगवेगळ्या खात्यांतर्गत ज्या आता पुढे एक सुवर्ण संधी म्हणून आलेल्या आहेत त्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या कशा कशा जागा आणि कोण कशी असणार ती पात्रता आणि त्याच्यानंतर याचा अभ्यासक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण तत्पूर्वी हा व्हिडिओ माझ्या विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत सुवर्ण संधीची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे। नमस्कार, मी ऋतुराज शिंदे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः देशामध्ये म्हणजे एक विद्यार्थी म्हणून जर आपण विचार केला, मग तो महाराष्ट्राचा विद्यार्थी असेल की देशाचा विद्यार्थी असेल, कुठला एक साधा विद्यार्थी म्हणून, तर त्याच्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। मग याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनी, आता अलीकडे मागच्या वर्षी तलाठी असेल किंवा वेगवेगळ्या तलाठीच्या असेल, झेडपी असेल, सहकार वनरक्षक या परीक्षा दिल्या। त्याच्यामुळे या परीक्षांच्या आधारे टीसीएस IBPS चा हा जो पॅटर्न आहे हा विद्यार्थी मित्रांना त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तो अवगत झालाय। याच्या दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं तर आता अलीकडे टीसीएस IBPS असेल किंवा रेल्वेज असतील तर यांच्या मोठ्या SSC आहे ह्या मोठ्या जागा आता निघलेल्या आहेत। तसं जर समजून सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी दाखवू शकतो की आता सगळ्यात पहिल्यांदा तर मुद्दा हा होता की जवळपास पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की सर साधारणपणे किती जागा या अपेक्षित आहे येणार। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ठामपणे सांगू शकतो की ह्या ज्या जागा असणार आहेत या जवळपास 25,000पेक्षा जास्त जागा असणार आहेत, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। याच्या मागे पार्श्वभूमी अशी की आत्ताच अलीकडे जर आपण सेंटरच्या जागा पाहिल्या तर SSC CGL असेल, त्याच्यानंतर SSC MTS असेल, तर यांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। बघा तर लक्षात घ्या, CGLच्या जर आपण जागा पाहिल्या तर याच जागा 17,750च्या वरती या जागा आलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण जर MTS चा विचार केला तर याच जागा 8,000च्या वरती आल्यात, म्हणजे साधारणपणे हाच जो आकडा 25,000च्या वरती जातोय। आता सध्या MTS चे फॉर्म भरणं चालू आहे। आधी काय व्हायचं माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आता हा झाला SSC चा पॅटर्न, ओके। त्याच्यानंतर IBPS चा जरी आपण विचार केला तर IBPS ची RRB च्या जागा आता आलेल्या आहेत आणि ह्या RRB च्या जागांचा संदर्भ घेतला तर साधारणपणे 9,995 जागा या ठिकाणी आल्यात। पण इकडे सुद्धा IBPS क्लर्कच्या जागा आल्यात आणि ह्या जागांचा संदर्भ सुद्धा 6,128 प्लस आहे। आणि IBPS ला एक सवय या ठिकाणी आपण नेहमी बघतो, IBPSच्या ज्या जागा आहेत या IBPSच्या जागा सातत्याने वाढतात, म्हणजे या कमीत कमी 200 ते 300 नी या जागा वाढू शकतात, हा जर इतिहास आपण पाहिला तर। त्यानंतर या CGL आणि MTS, आता IBPS असेल किंवा MTS असेल, तर हे जे विषय होते, ओके, तर ह्या विषयांच्या आधारे जर आपण लक्षात घेतलं तर या पॅटर्न मध्ये मग IBPS SSC हे पहिले प्रश्न, यांचे जे प्रश्नाचं स्वरूप असायचं पेपरमध्ये हे फक्त इंग्लिश आणि हिंदी मध्ये असायचं। पण अलीकडे जर आपण लक्षात घेतलं CGL सोडता, CGL वगळता, तर MTS, RRB, क्लेरिकल या सगळ्या ज्या पोस्ट आहेत याच्या मार्फत भरणाऱ्या जागा किंवा या ज्या परीक्षा होणार आहेत तर ह्या सगळ्यांमध्ये मराठी मधून सुद्धा प्रश्न अवेलेबल असतील। आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी TCS IBPS ची तयारी केल्यामुळे त्यांना त्या अडचणी येणार नाही। फक्त आपला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा असतो की या जागांची माहिती आपल्यापर्यंत येत नसते, तीच मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। आणि मुळात जर आपण क्लेरिकल साठी जर विषय पाहिला तर यापैकी जवळपास 600 प्लस जागा ह्या महाराष्ट्रासाठी अलॉट झाल्यात। म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय, एकूण देशामध्ये असणाऱ्या जागा आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा त्याच्या अलॉट केल्या जातात, प्लस महाराष्ट्रातले असे कोणते कोणते खाते आहेत की ज्या अंतर्गत आपल्याला ज्या जागा निघण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या पोस्ट कोणत्या असणार आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघायचा आहे, जसं तुम्ही केअरफुली बघताय। आता जर अलीकडे लक्षात घेतलं तर RRBच्या सुद्धा या जागा वाढू शकतात। त्यासोबत आता LIC असिस्टंट, त्याच्यानंतर नाबार्ड आहे, त्यानंतर अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी जर आपण लक्षात घेतला तर त्या म्हणजे रेल्वेची एक पोस्ट आहे, रेल्वे RRB JE। ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे, 40 ते 50 हजार याला सॅलरी असते, चांगली पोस्ट आहे।
आणि याच्या सुद्धा जर आपण लक्षात घेतलं तर 7,951 जागा ह्या अलॉट झालेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर रेल्वेमध्येच एनटीपीसी, रेल्वे एनटीपीसी हे जॉईंट असतं, याच्या सुद्धा जेईच्या जागा ह्या निघलेल्या आहेत. ह्या 10,000 पेक्षा जास्त जागा आहेत. चांगला पगार पाणी त्याला असतं आणि साधारणपणे एक अशी अपेक्षा सुद्धा मांडली जाऊ शकते, एक 2 ते 3 दिवसांमध्ये या जागा निघू शकतात. या जागा आता तर अलीकडे रेल्वेने याला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र एनटीपीसी ही एक महारत्न दर्जा अशी एक कंपनी आहे, त्याचा मात्र फक्त आता हा जो मुद्दा आहे, हा एनटीपीसीचा जो मुद्दा आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्याकडून फक्त ग्रीन सिग्नल प्राप्त व्हायला पाहिजे. हा जो मुद्दा आहे हा आरक्षणामुळे थोडासा रखडला गेला होता, त्याच्यामुळे हे आतापर्यंत तर यायला पाहिजे होते, पण 2 ते 3 दिवसामध्ये हार्डली आपल्याला ही न्यूज पाहायला भेटू शकते. त्यानंतर रेल्वे ग्रुप डी अशी ही एक पोस्ट आहे. याच्या सुद्धा आता अंदाज हा व्यक्त केला गेला. आता मागच्या वर्षीचा जर आपण अंदाज घेतला तर मागे ज्या वेळेला ही भरती निघाली होती तर त्यावेळेला साधारणपणे 1,00,000 जागा काढल्या गेल्या होत्या. किती? 1,00,000. पण आताच्या अलीकडे जर आपण लक्षात घेतलं तर एक अंदाज असा सांगतो की याच जागा साधारणपणे 50,000च्या घरात जाऊ शकतात, या वाढूही शकतात. ओके, यासाठी मात्र तुम्हाला फिजिकल टेस्ट असते आणि क्वालिफिकेशन. आता ह्या ज्या जागा आहेत या कुठल्याही तुम्ही डिप्लोमा असेल, ITI असेल किंवा प्लेन जरी BSc केलं असेल तरी सुद्धा ह्या जागांचं तुम्ही पात्र आहात फॉर्म भरण्यासाठी. पण इथं आता ग्रुप डी च्या जागा आहे, यासाठी तुम्ही 10th पास लागतात. 10th पास या ठिकाणी तुम्ही लागू शकता आणि या जागांच्या आधारे साधारणपणे एक 20 ते 25,000 रुपये सॅलरी त्याला आहे आणि तुम्हाला इथं फिजिकल काम आहेत. ओके, म्हणजे फिजिकल तुमची चाचणी घेतली जाते, मग तुम्हाला ते वजन वगैरे उचलणं, ते घेऊन जाणं. ओके, ह्या चाचणीमध्ये तुम्हाला तशा चाचण्या घेतल्या जातात. मात्र ह्या ज्या 2 आहेत अत्यंत व्यवस्थित डिप्लोमा धारक असेल किंवा डिग्री होल्डर असेल तर ह्या जागा ते भरू शकतात. त्याच्यानंतर इथं ITI असेल, डिप्लोमा असेल, ह्या सुद्धा जागा तिथं भरल्या जातात आणि त्याच्यानंतर 10वी पास इथं किंवा ITI जरी केलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. असा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता जर आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये याचा जर विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये आता नगर रचनेच्या सुद्धा जागा आल्या. त्याची 600+ जागा या नगर रचनेच्या आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पोलीस भरती सुद्धा आलेली आहे, काही ठिकाणी ती झाली आहे, काही ठिकाणी ही बाकी आहे. याचे फॉर्म्स वगैरे आपण लक्षात घेतो. त्याच्यानंतर ZP तर ऑलरेडी फॉर्म्स आता भरलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या आता जर आपण लक्षात घेतलं तर आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा ह्या निघालेल्या आहेत. पण प्रॉब्लेम हा झालाय, हा सुद्धा मुद्दा आरक्षणाच्या चौकटीमध्ये अडकल्याने विभागाला नेमका आता ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती जागा असाव्यात याचा मात्र त्यांना अजून तसं काही क्लेरिफिकेशन प्राप्त नाही झाल्यामुळे ह्या जागाची ऍड सध्या रखडली गेली आहे. ती काही दिवसामध्ये आपल्यापर्यंत क्लिअर होऊन जाईल. जसं ही जागा होती की 2 ते 3 दिवसामध्ये हे क्लिअर व्हायला पाहिजे होतं, पण मात्र आता ते आपल्याला अजून काही दिवसामध्ये ते क्लिअर होऊ शकतं. यासोबतच आता महाराष्ट्रामध्ये जर लक्षात घेतलं तर सगळ्यात मोठी महानगरपालिकांची भरती निघणार आहे. ती म्हणजे नाशिक महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि विशेष म्हणजे BMC. ओके, BMCच्या आयुक्तांनी आताच एक स्टेटमेंट केलं होतं या ठिकाणी की साधारणपणे त्यांना विचारण्यात आलं वॅकेन्सी किती आहे, तर 1.5 लाख वॅकेन्सी आहे, वेगवेगळ्या पदांची वॅकेन्सी आहे त्यांनी असं सांगितलं. पण एवढी भरणं शक्य नसल्याने पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी आम्ही असं सांगितलं की आम्ही 50,000च्या घरात तरी जागा या ठिकाणी भरणार आहोत. मग त्यांची ट्रेनिंग असते, बरीच मोठी प्रक्रिया असते, ही परीक्षा घेणं, परीक्षा कंडक्ट करणं, मेडिकल चाचण्या, त्यांची ट्रेनिंग हा खर्चिक विषय असतो. त्याच्यामुळे एवढी मोठी जागा ते एकदम अलॉट नाही करणार, काढणार नाही. मात्र या 50,000 जागा ते अलीकडे काढू शकतात. त्यासोबत आता अलीकडे TET भरती सुद्धा या ठिकाणी निघणार आहे. आणि या सगळ्यांसाठी जर आपण विचार केला ना माझे विद्यार्थी मित्रांनो, आता SBIच्या सुद्धा पदं निघणार आहेत. आणि या सगळ्यांसाठी जर विचार केला तर आपल्याकडे सिलेबसचा जर विचार केला, ओके, तर सिलेबसचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला मॅथ्स, रिझनिंग, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लिश, हे विषय खूप जास्त महत्वाचे. मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे विषय या ठिकाणी खूप जास्त महत्वाचे या ठिकाणी मानले जातात. आणि सगळ्यात महत्वाचा आता जो वेटेज वाढवला गेलाय ते म्हणजे GK म्हणा किंवा GS म्हणा
किंवा बँकिंग मध्ये आपण त्याला GA सुद्धा म्हणतो, काही विषय नाही. तर असा हा संदर्भ दिसतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांना 4 गोष्टींवरती खूप जास्त फोकस करायचा आहे. त्यात जर CGL सोडलं तर CGL हे इंग्लिशमध्येच होतं, कारण CGL मध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत त्या विभागाच्या अंतर्गत तुम्हाला जॉब करावा लागतो. त्याच्यामुळे तिथं जो पत्रव्यवहार कारभार चालतो हा जनरली हिंदी इंग्लिशमध्ये चालत असल्याने तिथं इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तिथं मराठी नाही. पण बाकीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मराठी साधारणपणे ही सगळीकडे पाहायला भेटते मराठीतून. त्याच्यामुळे माझ्या मराठी विद्यार्थी मित्रांनी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांनी ही सुवर्ण संधी सोडायची नाही. आता राहिली गोष्ट या तयारीची, तर यासाठी आपल्याकडे या पॅटर्नच्या अनुषंगाने एक बॅच सुद्धा नव्याने सुरू करण्यात येत आहे आणि ती सुरू सुद्धा झालेली आहे. TCS IBPS चा जो पॅटर्न आहे ऑल इन वन बॅच, म्हणजे या सगळ्या घडामोडींची, सगळ्या घटकांची तयारी ही एकाच बॅच मध्ये या ठिकाणी करून घेणार आहे. यामध्ये तंत्र तज्ञ फॅकल्टी सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत. ते म्हणजे आदरणीय उत्तम गोरे सर आहे, त्याच्यानंतर मंगेश लोंढे सर आहे आणि मी स्वतः या टीम मध्ये असणार आहे. म्हणजे ही 3 जणांची टीम तुम्हाला भविष्यामध्ये एक सुवर्ण संधी कशी घेऊन यायची आहे आणि तुमच्यासाठी आम्ही काय करू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ही संधी द्यायची की तुमच्या करिअरमध्ये आम्हाला ही सेवा करण्याचा एक वाटा उचलता यावा. याच्यासाठी ही जी बॅच आहे याचा कालावधी 1 वर्षाचा असेल. त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळा ही बॅच करू शकता. ही बॅच रिपीट लेक्चर्स करू शकता, बघू शकता. तुम्हाला प्रिंटआउट सुद्धा, म्हणजे ज्या PDF असतात त्या सुद्धा याच्या अंतर्गत मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला बाकी मार्केटमध्ये नेमकं कोणतं मटेरियल घ्यायचं, काय घ्यायचं या भानगडीत न पडता सगळे सोर्सेस तुम्हाला जागेवरती अवेलेबल होईल. ऑनलाईन बॅच असेल. याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट तर आहेच, पण अजून एक गोष्ट याच्यामध्ये एक कुपन कोड हे स्पेशल विद्यार्थी मित्रांसाठी सुरू केलंय. तुम्हाला जर ही बॅच घ्यायची किंवा कुठलीही बॅच घ्यायची आहे, आपल्या MPSC चॅलेंजर्सच्या अंतर्गत GS बाय उत्तम गोरे हे ऍप डाउनलोड करायचंय आणि तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक तिथे ज्या प्राइस दिसताय, तिथे ज्या सध्या करंटच्या ज्या प्राइस असणार त्या कोणी टाकू नका. याच्यासाठी एक गोष्ट तुमच्यासाठी आम्ही करतोय की तुम्हाला एक कुपन कोड यूज करायचा आहे, तो म्हणजे ऋतू25. आणि हा कुपन कोड यूज केल्याच्या नंतर कोणताही कोर्स असेल ई-बुक वगळता तुम्हाला त्याच्यावरती जागेवरती 25% ऑफ ही ऑफर प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनी आता हे जे सुवर्ण संधी, जरी मी सुरुवातीला 25,000 बोललो तरी सुद्धा जवळपास लाखाभरांची ही भरती असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आपलं हे सुवर्ण जो कार्ड आहे हे आपल्याला चालवायचं आहे. आणि याच्यामध्ये जसे मागे MPSC चॅलेंजर्स अकॅडमीने तुम्हाला जी सेवा दिली त्याचे रिझल्ट्सही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या उद्देशाने तुम्ही सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. ओके, चलो, थँक यू सो मच ऑल ऑफ यू. जय हिंद.